व्हिडिओ करून बरेच दिवस झालं पण पोस्ट काही केला नव्हता. चला म्हटलं आज पोस्ट करूयात. तर बघू शकताय छान असं नॉनव्हेजचं ताट आलेलं आहे पुढं आणि असं ताट असल्यावरती ज्याला भूक नसेल त्याला देखील भूक लागेल. तर बघू शकता छान असं सुक्कं चिकन आहे, तांबडा रस्सा, अळणी सूप, ज्वारीची भाकरी, कांदा लिंबू. तर याची रेसिपी आपण आता बघणार आहोत. त्यासाठी काय केलंय, गावठी कोंबडा घेतलाय. तो ना बरोबर ना 1 किलो भरला. त्याच्यामुळे तो आता स्वच्छ कट करून असा धुवून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट, मीठ आणि हळद लावून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून एक 5 ते 10 मिनिटं तसंच मुरून द्यायचं आहे. आणि ते मुरतंय तोपर्यंत आपल्याला काय करायचे, एक मोठा कांदा फोडणीसाठी चिरून घ्यायचा आहे. तर ह्याला आपण हळद मीठ लावून साईडला ठेवून देऊयात. व्यवस्थित असं छान असं मिक्स झाले बघू शकता. आणि छान असं आता मिक्स झाल्यानंतर त्याला साईडला ठेवूयात. आणि आपण आता एक मिडियम साईजचा कांदा घेतलाय, तो बारीक कट करून घ्यायचा आणि ह्या चिकनला फोडणी करून घ्यायची. आणि आता फोडणीसाठी एक पातेलं गरम केलंय. पातेल्यात गरम तेल थोडंसं करून घेतलंय. जास्त तेल काय फोडणीला वापरायचं नाही, थोडंसं 1-2 चमचे तेल गरम केले. त्याच्यामध्ये आता फोडणीसाठी कांदा घालून घ्यायचा. कांदा आपल्याला जास्त करपवायचा नाही किंवा ब्राऊन होईपर्यंत तळायचा नाही. हलका गुलाबी रंग आला की त्यात आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाल्यांमध्ये मी घेतलंय इथं दालचिनीचा एक तुकडा, 4-5 काळी मिरी, 2-3 लवंगा आणि एक तमालपत्र, असं खडे मसाले देखील घालून घेतलेत. खडे मसाल्याने ज्या अळणी स्टॉक आपण काढणार आहे ना, त्याची चव ना खरंच खूप छान येते. एक वेळ नक्की घालून बघा. आणि छान असा कांदा परतल्यानंतर आपण इथं आता हे कट करून घेतलेलं चिकन घालून घेणार आहे. ते देखील छान आपण कांद्यासोबत परतून घेणार आहे अगदी रंग बदलेपर्यंत. आणि हा कोंबडा ना नॉर्मल आपण चिकन बनवतो किंवा मटण बनवतो त्याच्या तुलनेत ना ह्याला शिजायला फार वेळ लागतो. तुम्ही कुकरला 1-2 शिट्टी देखील करून घेऊ शकता, पण मी इथं गावाकडच्या पद्धतीनं पातेल्यामध्येच ताटावरती पाणी ठेवून शिजवून घेणार आहे. आणि हा कोंबडा शिजायला तब्बल मला 1.5 ते पावणे 2 तास एवढा वेळ लागलेला आहे मीडियम गॅसवरती. छान असं वरचं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये वतून घ्यायचं. आणि चिकनला मुळात अंगचं पाणी बघू शकता किती सुटलेलं आहे. आणि असं पाणी सुटेपर्यंत पाणी ओतायची घाई करायची नाही. आणि आता तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढं तुम्ही त्याचा पाणी ओतून त्याचा रस्सा वाढवू शकता. आता आपलं इथं चिकन शिजतंय तोपर्यंत काय करायचं, त्याचं वाटणाची तयारी करून घ्यायची. तर वाटणामध्ये इथं घेतलेलं आहे मी खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत. कांदा देखील भाजून घ्यायचा आहे. थोडेसे तीळ देखील भाजलेले, पण तो व्हिडिओ काही शूट झाला नाही. तीळ आणि धणे देखील भाजून घेतलेत आपण. आणि छान असा इथं आपला तर कोंबडा हा शिजतोय तोपर्यंत आपल्याला मसाला देखील वाटून घ्यायचा आहे. आणि हा कोंबडा तुम्ही 1-2 कुकरला शिट्टी घेऊन देखील शिजवू शकता, म्हणजे थोडासा वेळ वाचेल. पण हे असं या पद्धतीनं शिजवलं ना तर त्याच्या रश्श्याला ना खूप छान अशी चव येते. हे बघा आता छान असा पाणी न वाटता आपण हा वाटून घेतलेला आहे. आता आपल्याला सुक्कं चिकन आणि तांबडा रस्सा असं दोन्ही बनवायचं आहे. पण ना जास्त झंझट न करता हे असं एकदम मसाला वाटून घेतलाय ना, तो एकदम तेलात भाजून घ्यायचा दोन्हीचा पण, सुक्याचा आणि पातळचा. आणि हा जुगाड ना मी प्रत्येक वेळी नॉनव्हेज बनवताना हे असंच करते, म्हणजे वेळ देखील वाचतो आणि गॅस देखील वाचतो. तर ही आयडिया तुम्ही वापरता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं मसाला भाजला की आपल्याला त्याच्यामध्ये आपली घरगुती काळी चटणी घालायची आहे, थोडासा गरम मसाला आणि मिरची पावडर घालून घेतली आहे. आणि छान असा हे मसाला आपल्याला भाजून घ्यायचा. आणि भाजताना जर खाली करपायला लागला तर काय करायचं, जे आपण चिकन शिजवलेलं पाणी असतं ना ते त्याच्यामध्ये घालायचं, जेणेकरून त्याला मसाल्याला देखील छान असं तेल सुटतं. आता ह्याच्यामध्ये हे चिकनचं आणि पाणी असतं ते घालून आपण मसाला चांगलं झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं छान असा मसाला भाजून घेऊयात. आणि मसाला तुम्ही जेवढा छान भाजणार ना तेवढा रस्सा तुमचा चवीला चांगला होतो आणि सुक्कं देखील छान होतं. आणि छान असा बघा इथं 10-15 मिनिटांनंतर छान असे त्याला तर्री सुटलेली आहे आणि आपला मसाला देखील छान असा भाजलेला आहे. आता काय करायचं, ह्या स्टेजला ह्यातला निम्मा मसाला आपण का नाही रश्श्यासाठी वापरणार आहे. रस्सा थोडासा झणझणीत असला की खायला देखील मजा येते, त्याच्यामुळं थोडासा जास्त मसाला आपण रश्श्यामध्ये घालणार आहे. राहिलेल्या मसाल्यामध्ये ना चिकनचे काही आपल्याला जेवढं सुक्कं बनवायचं तेवढे तुकडे घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. रश्श्याला बघू शकता अजून उकळी आली नाही तर एवढा छान कट आलेला आहे. आणि त्याच्यावर भरभरून अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. सुक्कं देखील आपलं इथं बनवून छान असं तयार झालेलं आहे. आणि बघूनच तोंडाला पाणी येतंय का नाही. आणि छान सुक्यावर देखील कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असा रस्सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि रश्श्याला आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं ना अशीच उकळी काढून घ्यायची, जेणेकरून ना त्यात मसाला ना छान असा मुरला जातो. आता बघा छान असं इथं आपलं गावठी कोंबड्याचा रस्सा बनवून तयार झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. गाव बदललं की जेवणाची पद्धत बदलते. त्याच्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटेल की ह्या पद्धतीनं कसं, आपण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. आमच्या सातारी भागात जास्त करून हे असं जेवण नॉनव्हेज बनवलं जातं. तर तुम्हालाही गावठी कोंबड्याचं सुक्कं आणि रस्सा
कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आखाड स्पेशल हा आज आपण गावठी कोंबड्याचा बेत केलेला होता. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.